श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या 9 फेब्रुवारीला शुक्रवारी या दिवशी आलेले आहे मौनी अमावस्या. आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा, अमावस्या या तिथींना खूप विशेष असं महत्त्व दिलं जातं. तर पहा, पौष महिन्यामध्ये येणारी जी अमावस्या आहे तर तिला मौनी अमावस्या आणि दर्श अमावस्या असंही म्हटलं जातं. आपण सर्व अमावस्या म्हटलं की खूप घाबरतो आणि अमावस्या हा दिवस सर्वांना वाईट दिवस असा वाटतो. परंतु तर पहा, अमावस्या हा दिवस घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती, नजर दोष, कर्णीबाधा या गोष्टी दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस हा मानला. त्याचबरोबर पहा, अमावस्या हा दिवस प्रत्येक महिन्यामध्ये येत असतो, परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. मौनी अमावस्या म्हणजे या दिवशी आपल्याला मौन धारण करायचं असतं, परंतु सर्वांनाच मौन धारण करणं शक्य नसतं. ऋषीमुनी जे आहेत तर ते या दिवशी मौन धारण करतात, परंतु आपल्यासारखे सर्वसामान्य जे माणसं आहेत तर त्यांना मौन धारण करणं हे एवढं शक्य नसतं. त्यामुळे आपल्या घरामध्ये काही गोष्टी टाळायच्या आहेत. म्हणजे काय, कुणाला अपशब्द बोलायचं नाही, कुणाला वाईट शब्द बोलायचे नाही, त्याचबरोबर कुणाचा अपमान होईल या पद्धतीने सुद्धा कुणाला शब्द उच्चार करायचा नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही नकारात्मक शक्ती जास्त वाढतील यानुसार आपल्या तोंडातून शब्द हे नकारात्मक शब्द हे उच्चारायचे नाहीत आणि आरडाओरडा करायचा नाही. अशा प्रकारे आपल्याला काही गोष्टी ह्या टाळायच्या आहेत. त्याचबरोबर या दिवशी आपण काही उपाय केले तर याचे जे फळ आहे तर ते आपल्याला निश्चित प्राप्त होत असते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे अमावस्या आहे तर त्यासाठी काही उपाय सांगणार आहे. तर उद्या आहे शुक्रवार आणि उद्या 9 फेब्रुवारी आहे आणि याच दिवशी मौनी अमावस्या आहे. त्यामुळे या दिवशी पहा, आपल्याला कुत्र्याला अशी ही एक वस्तू खाऊ घालायची आहे, ज्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचे जे दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन जाईल. आपल्या घरामध्ये काही संकट, अडचणी, दोष काही असतील तर ते सुद्धा दूर होऊन जातील आणि घरावरती खूप मोठा जो पितृदोष असतो तो दूर होऊन जाईल. त्याचबरोबर आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्यासुद्धा पूर्ण होतील. असा हा एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आपल्या घरामध्ये वारंवार दुःख, अडचणी, संकट, दोष हे लागले जात असतील. एक झालं की एक संकट आपल्या घरावर येत असेल आणि त्याचबरोबर आपली महत्त्वाची कामं ही होत नाही. आपण खूप मेहनत करतो, कष्ट करतो, परंतु आपल्या त्या मेहनतीला, कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही. म्हणजेच काय, आपल्या घराला खूप मोठा पितृदोष हा लागलेला असतो. आपल्या घरामध्ये जी मोठी मुलं आहेत त्यांचं लग्न जमण्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात, त्यांच्या नोकरीमध्ये प्रॉब्लेम्स येतात. त्याचबरोबर मोठी मुलं लग्न झालेली आहेत परंतु त्यांना संतानप्राप्ती होत नाही. असे काही समस्या आपल्या घरामध्ये निर्माण होत असतील तर समजून जा की तुमच्या घराला खूप मोठा पितृदोष लाभलेला आहे. तर पहा, पितृदोष हा आपल्या घराला केव्हा लागला जातो, जर आपण आपल्या पितरांसाठी काहीही नाही केलं. म्हणजे तर पहा, विशिष्ट तिथींना आपण त्यांचे स्मरण केले नाही किंवा त्यांच्यासाठी पिंडदान केले नाही किंवा श्राद्ध केले नाही तर आपल्या घराला पितृदोष हा लागला जातो. त्यामुळेच पहा, आपल्याला कुत्र्याला अशा काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत. कुत्रं जे आहे तर त्याला पित्राचे स्वरूप मानले जाते आणि हे जे कुत्रे आहेत, हे कावळे आहेत तर ते जे आपले पित्र आहेत तर ते त्या दोन्हींच्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये येत असतात. त्यामुळे आपल्याला त्यांना अशा काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत. आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कुत्र्याला अशा काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत. तर पहा, आपल्याला काय खाऊ घालायचं आहे. हा उपाय जो आहे तर तो आपल्याला अमावस्येच्या दिवशी सकाळपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करायचा आहे. तर पहा, जेव्हा तुम्ही सकाळी स्वयंपाक करणार असाल तेव्हा तुम्हाला एक भाकरी किंवा एक चपाती बनवायची आहे आणि ती तुम्हाला शेवटची चपाती किंवा शेवटची भाकरी ही बनवायची आहे. तर पहा, जेव्हा आपण ही भाकरी किंवा चपाती बनवणार आहात तेव्हा त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि ही भाकरी बनवायची आहे.
त्याचबरोबर त्या भाकरीला किंवा त्या चपातीला आपल्याला मोहरीचं तेल जर तुमच्याकडे असेल तर ते लावायचं आहे आणि त्यानंतर गुळाचा छोटासा तुकडा आपल्याला त्यावरती ठेवायचा आहे. तर हे सर्व आपल्याला काळ्या कुत्र्याला खाऊ घालायचं आहे. तुमच्या आसपास काळा कुत्रा असेल तर त्याला खाऊ घाला आणि तुमचं घरचं जरी असेल तरीसुद्धा चालेल, त्यालासुद्धा तुम्ही ह्या वस्तू खाऊ घालू शकता. आणि पहा, जेव्हा तुमच्या आसपास काळे कुत्रा नाही तर इतर कोणताही कुत्रा जरी असला तरी त्यालासुद्धा तुम्ही खाऊ घालायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. यामुळे पहा, आपले जे पित्र आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात. आपल्यावरती जर शनिदोष असेल तर तो सुद्धा दूर होऊन जातो. आपल्यावरती जर शनीची साडेसाती चालू असेल तर ती सुद्धा दूर होऊन जाते. तर पहा, अशा प्रकारे आपल्याला या अमावस्येच्या दिवशी अशी ही भाकरी जी आहे तर ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे. तुमचे बिघडलेले कामसुद्धा पूर्ण होण्यास मदत होईल. त्याचबरोबर पहा, आपल्या कुंडलीमध्ये जर राहू केतू हा कमजोर असेल, तो बळकट करण्यासाठी तर तुम्हाला अमावस्येच्या दिवशी 1 वाटी दूध हे कुत्र्याला पाजायचं आहे. तर पहा, असं केल्याने आपल्या कुंडलीतला जो केतू ग्रह आहे तर तो शांत होतो. त्याचबरोबर कालसर्पदोष जो आहे तर तो सुद्धा नाहीसा होतो. आणि पहा, जेव्हा आपण हे दूध कुत्र्याला पाजणार आहात तेव्हा त्यामध्ये तुम्ही साखर टाकू नका, म्हणजे ते गोड दूध तुम्ही त्याला खाऊ घालू नका, कारण हे त्याच्या आरोग्यासाठी घातक असते. त्याचबरोबर बघा, वारंवार तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण होत आहेत, तुम्हाला पैशाच्या अडचणी येत आहेत किंवा तुम्ही खूप कष्ट मेहनत करत आहात परंतु त्यानुसार तुम्हाला मोबदला प्राप्त होत नाही, तुमच्या घरावरती भरपूर सारं कर्ज झालेलं आहे. तर पहा, आणि त्याचबरोबर तुम्ही खूप आर्थिक संकटातून जात आहात तर तुम्हाला असा हा एक उपाय करायचा आहे. तर पहा, तुम्हाला कुत्र्याला, म्हणजे जे काळं कुत्रं आहे याला अमावस्येच्या दिवशी दही भात हा खाऊ घालायचा आहे. दही भात हा कुत्र्यांना खूप प्रिय आहे. यामुळे तुमच्या डोक्यावर जर कर्जाचा डोंगर असेल तर तो सुद्धा हळूहळू कमी होतो. आर्थिक समस्या ह्या दूर होऊन जातात आणि पैशाच्या अडचणीसुद्धा नष्ट होऊन जातात. त्यामुळेच तुम्हाला अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्र्याला दही भात खाऊ घालायचा आहे. आता बघा, जर तुम्हाला काळं कुत्रंच भेटलं नाही तर इतर कोणताही कुत्रा असू द्या, त्याला तुम्हाला दही भात हा खाऊ घालायचा. त्याचबरोबर पहा, तुमच्या घरामध्ये खूप शत्रू वाढलेले आहेत, म्हणजे तुमच्या आजूबाजूला भरपूर शत्रू वाढलेले आहेत किंवा तुमच्या घरातच तुमचे घरचेच काही शत्रू आहेत. तर पहा, नवरा बायकोची सारखी भांडणं होतात, त्याचबरोबर घरातले एकमेकांशी पटत नाही आणि घरातले आपले शत्रू बनलेले असतात. आणि त्याचबरोबर बघा, बाहेरचे सुद्धा काही शत्रू असतात, काही गुप्त शत्रू देखील असतात. यामुळे सुद्धा बघा, भरपूर साऱ्या अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला थोडीशी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आणि ही जी डाळ आहे तर ती तुम्हाला अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला खाऊ घालायची आहे. आणि ही जी डाळ आहे हरभऱ्याची ती कुत्र्यांना अतिशय प्रिय आहे आणि आपण त्यांना जर ही त्यांची प्रिय वस्तू जर खाऊ घातली तर आपले जे गुपित शत्रू आहेत, तुमच्यावर शत्रुबाधा आहे, तर तुमच्यावरचा जो शत्रुदोष आहे तर तो सुद्धा नष्ट होऊन जातो आणि तुमच्या घराला जो पितृदोष लागलेला आहे तो सुद्धा दूर होऊन जातो. तर अशा प्रकारे आपल्याला असे हे काही उपाय जे मी सांगितलेले आहेत तर ते अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत. तर पहा, तुम्हाला जसं मी सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला जो उपाय सोपा वाटत आहे, जो उपाय करणं शक्य आहे तो तुम्ही करायचा आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे समस्या आहे त्यानुसार तुम्ही उपाय करू शकता आणि जो पहिला उपाय आहे तर तो सर्व समस्यांवरती आहे. जर अमावस्येच्या दिवशी आपण काळ्या कुत्र्याला अशा काही वस्तू जर खाऊ घातल्या तर आपल्या जीवनामध्ये जे संकट अडचणी आहेत त्या सर्व दूर होऊन जातात आणि आपली प्रगती होते. तर पहा, जे काळं कुत्रं आहे तर काळा रंग हा नकारात्मकता जे आहे तर ते दर्शवत असतो. त्यामुळे आपण जर ह्या काळ्या रंगाच्या कुत्र्याला अशा काही वस्तू खाऊ घातल्या तर आपल्या घरामधली जी नकारात्मकता आहे ती नष्ट होऊन जात असते. त्यामुळे असा हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.